नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्रांतर्गत सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, अर्थशास्त्र, चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे त्यांच्याविषयीची माहिती या सत्रात जाणून घेत असतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. भारतीय इतिहासात स्त्री राज्यकर्त्या विरळच पाहायला मिळाला. रजिया सुलतान ही भारतातील पहिली महिला राज्यकर्ती होती. त्यानंतर अनेकदा स्त्रियांनी पर्यायी व्यवस्था म्हणून राज्यकारभारात लक्ष घातले असे बहुधा व्हायचे, परंतु अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या काही कर्तृत्ववान व साहसी स्त्रियासुद्धा होऊन गेल्या, ज्यांनी पूर्णवेळ शासक म्हणून राज्य सांभाळले व प्रजेचे पुत्रवत संरक्षणसुद्धा केले. आज आपण अशाच एका शूर व साहसी महिला राज्यकर्तीची माहिती घेणार आहोत, जिचे साहसी नेतृत्व व युद्ध कौशल्यापुढे मुघल शासक अकबरसुद्धा अनेकदा त्रासून गेला होता आणि सोबतच त्याला अतोनात नुकसानसुद्धा सहन करावे लागले होते. मुघल शासनाला हादरवणारी एक शूरवीर वीरांगणा म्हणजेच राणी दुर्गावती, त्यांच्याच विषयीची माहिती आज आपण या सत्रात घेणार आहोत. राणी दुर्गावतीचे नाव इतिहासात वीरांगणा व साहसी महिला शासक म्हणून उल्लेखित होते. गोंड घराण्यातील शासनकर्ती राणी दुर्गावती शेवटच्या श्वासापर्यंत प्रजा व राज्य रक्षणाकरिता प्राणपणाने लढली व ह्यातच तिला वीरमरण आले. चला तर मग जाणून घेऊया राणी दुर्गावती यांचा इतिहास आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात. राणी दुर्गावती यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 साली झाला. प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांच्या कुटुंबात राणी दुर्गावती यांनी जन्म घेतला होता. कालंजर किल्ला हे त्यांचं जन्मस्थान होय. सध्या ते बांदा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. मोहम्मद गझनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. राणा विद्याधर यांच्या शिल्पकलेवरील प्रेमाची प्रचिती जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर व कालंजर किल्ल्याकडे पाहून येते. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या वंश परंपरागत धैर्य व कलाभक्तीच्या परंपरेला आणखी प्रतिष्ठा लाभली. 1542 साली राणी दुर्गावती यांचा विवाह गोंड राजघराण्यातील राजा संग्राम शाह यांचे सुपुत्र दलपत शाह यांच्याशी बऱ्याच संघर्षानंतर झाला होता. पण या विवाहामुळे चंडेल व गोंड राजघराणी एकत्र आली आणि याच कारणामुळे शेरशाह सुरीचा पाडाव करत्यावेळी राणा किरतसिंह यांना आपले जावई दलपत शाह यांच्याकडून मदत मिळाली. 1545 साली राणी दुर्गावती यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यांनी त्या मुलाचं नाव वीर नारायण असं ठेवलं होतं. 1550च्या सुमारास दुर्गावतींचे पती दलपत शाह यांचं निधन झालं. वीर नारायण त्यावेळेस वयाने खूपच लहान असल्याने गोंड राज्याची सूत्रे राणी दुर्गावतींनी आपल्या हाती घेतली. दिवाण आणि प्रधानमंत्री मान ठाकूर यांनी राणी दुर्गावती
यांना यशस्वी व प्रभावी राज्यकारभारासाठी मदत केली. नंतर राणीने आपली राजधानी सिंगोर गडावरून हलवून चौरंग गडावर नेली. सातपुडा पर्वतरांगांमधील या किल्ल्याला राजकीय महत्त्व होते. शेरशहाच्या मृत्यूनंतर सुजात खान याने माळवा प्रांतावर कब्जा केला. त्याच्यानंतर 1556मध्ये त्यांचा मुलगा बाज बहादूर गादीवर आला. राज्यकारभाराची धुरा सांभाळताच त्याने राणी दुर्गावतीवर हल्ला केला, पण या युद्धात त्याचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर बाज बहादूरला गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही व राणी दुर्गावतीचे नाव अतिशय प्रसिद्ध झाले. 1562मध्ये अकबर राजाने माळवा प्रांताचा राजा बाज बहादूर याचा पराभव केला व माळवा प्रांत मुघल साम्राज्याखाली आणला. यामुळे आपुसकच राणी दुर्गावतीच्या साम्राज्याची हद्द मुघल साम्राज्याच्या हद्दीला स्पर्श करू लागली. रेवा साम्राज्याच्या रामचंद्र राजाचा पराभव करणारा राणीचा एक समकालीन मुघल सेनापती ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान हा अतिशय महत्त्वाकांक्षी मनुष्य होता. त्यामुळे त्यांनी अकबर राजाच्या परवानगीने राणीच्या राज्यावर हल्ला केला. राणीला जेव्हा असफ खानच्या आक्रमणाविषयी कळलं तेव्हा त्यांचे दिवाण ब्योहर आधार सिंह यांनी मुघल सैन्य बलाविषयी पूर्ण कल्पना दिली. मात्र राणीने आपल्या सर्व शक्तीनिशी असफ खानला तोंड द्यायचं ठरवलं. अपमानित जगण्यापेक्षा सन्मानाने मृत्यूला कवटाळणं त्यांना जास्त पसंत होतं. बचावात्मक लढा देता यावा म्हणून त्या नराईला गेल्या. या प्रदेशाच्या एका बाजूस गौर व नर्मदा नदी आणि एका बाजूस पर्वतांची रांग होती. हे एक असमान युद्ध होतं. एका बाजूला आधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकांचे अफाट सैन्यदळ व दुसऱ्या बाजूला जुनी हत्यारे चालवणारे अप्रशिक्षित सैनिक. राणीचा फौजदार अर्जुन दास युद्धात कामी आला व मग राणीने बचावाच्या या लढाईमध्ये आघाडी घेतली. शत्रूच्या सैन्याने घाटात प्रवेश केल्यावर राणीच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. दोन्ही बाजूला काही सैनिक मेले, पण राणीच्या या युद्धात विजय झाला. घाटात शिरलेल्या मुघल सैन्याचा तिने पाठलाग केला व ती बाहेर आली. राणीने आपल्या सल्लागारांसोबत युद्धनीतीची चर्चा केली. राणीचं मत होतं की शत्रूवर रात्री हल्ला करावा म्हणजे तो कमजोर पडेल, पण राणीच्या सल्लागारांनी याला नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी असफ खानाने अवाढव्य तोफा युद्धासाठी आणल्या. राणी आपल्या सरमन नावाच्या हत्तीवर स्वार झाली आणि युद्धाला सामोरी गेली. तिचा मुलगा राजपुत्र वीर नारायण याने देखील या युद्धात भाग घेतला होता. त्याने 3 वेळा मुघल सैन्याची पिछेहाट केली होती, पण एके क्षणी तो जखमी झाल्यामुळे एका सुरक्षित स्थळी तो मागे फिरला. या युद्धादरम्यान राणीला देखील एका बाणामुळे कानावर जखम झाली. दुसरा बाण थेट त्यांच्या गळ्यात घुसला व त्यांची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या युद्धात पराभव अटळ आहे. त्यांच्या माहुताने त्यांना युद्धभूमीवरून परत फिरण्याचा सल्ला दिला, पण राणीने तो मानला नाही आणि यावेळी त्यांनी आपला खंजीर काढला व स्वतःचे जीवन संपवले. तो दिवस होता 24 जून 1564चा. आज आहे 24 जून. राणी दुर्गावती यांचा मृत्यूदिन भारतामध्ये शहीदांचा दिवस म्हणून 24 जूनला साजरा केला जातो. 1983 साली मध्य प्रदेश सरकारने राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ जबलपूर युनिव्हर्सिटीचे नामकरण दुर्गावती विश्वविद्यालय असे केले. 24 जून 1988ला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारत सरकारकडून एक पोस्टाचा स्टॅम्प काढून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. राणीच्या नावावरून नामकरण झालेली जबलपूर जंक्शन व जम्मू तवी या दरम्यान धावणारी रेल्वे दुर्गावती एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या शूरवीर राणी दुर्गावती यांची पुण्यतिथी आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तुम्हाला राणी दुर्गावती यांची माहिती नक्कीच आवडली असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.